हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आता आज आपण मस्तपैकी वांग्याची रेसिपी बनवूया. मसालेदार वांगे बनवणार आहे. इथे मी 3 ते 4 कांदे चॉप करून घेतलेत. त्यात अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकून सर्व एकत्र चॉप करून घेतलेत. आणि पाव किलो वांगे घेतलेत. असे 4 भाग करून घेतलेले आहेत वांग्याचे. आणि 1 टोमॅटोची प्युरी करून घेतली. परत शेंगदाण्याचे कूट घेतले आणि थोडीशी कोथिंबीर आहे. आता आपण हे सर्व एकत्र करून मसाला करणार आहोत याचं वांग्यामध्ये भरण्यासाठी. म्हणजेच मस्तपैकी आपण भरलेलं वांग मसालेदार बनवणार आहोत. आता इथे कांद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. त्याच्यामध्येच मी इथे धनिया पावडर टाकून घेतले 2 चमचे. थोडीशी हळद टाकून घेतली. लाल तिखट चवीनुसार टाकून घ्या. आणि थोडासा घरगुती काळा मसाला टाकून घेतलेला आहे. असेल तर टाका, नाहीतर कांदा लसूण मसाला असेल तर तो पण टाकला तरी चालतो. आणि इथे मी थोडासा जिरा पावडर टाकून घेतलंय. परत थोडासा सब्जी मसाला टाकून घेतलाय. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट पण याच्यात टाकून घेतले. जी टमाट्याची प्युरी केलेली आहे ते साईडला काढून घेतली मी. आता इथे एकत्र सर्व मसाला करून घेऊया. सर्व मसाला किती सुंदर दिसत आहे. आणि मिक्स करतानाच थोडासा मसाल्याचा वास एकदम छानपैकी येते. तुम्ही अशा प्रकारे वांग्याची भाजी करून बघा. पुन्हा नंतर तुम्ही सारखंच वांग्याची भाजी करणार आहेत. आता मसाला सर्व असा एकत्र वांग्यामध्ये मिक्स करून भरून घ्यायचा. त्यामुळे वांग्याच्या अशा 4 फाका करून घ्यायच्या. पूर्ण अशा 4 फाका तुटल्या नाही पाहिजे. आता सर्व मसाला वांग्यामध्ये भरून झालेला आहे. आता हे मसाल्याचं वांगण आपण कुकरमध्ये करणार आहोत. सकाळच्या गडबडीच्या टायमात अशी भाजी खूप पटकन होते आणि एकदम स्वादिष्ट अशी ही भाजी होते. इथे मी 2 चमचे तेल ओतून घेतले कुकरमध्ये. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेते. सकाळी पटकन वांग्याच्या भाजीचा जर डब्बा द्यायचा असेल तर ही भाजी तुम्ही करून बघा. किती पटकन होते ती. आणि पटकन तर होतेच, एकदम टेस्टी पण होते. आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतले. जिरे छान तडतडलेत. त्यामध्ये मोहरी पण टाकून घेतली 1 चमचा. जिरे मोहरी तडतडली की आपण जी साईडला टोमॅटो प्युरी काढून ठेवली होती ते टाकून घेतली. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जरा थोडंसं तेलात टोमॅटो शिजू द्यायचं. टोमॅटोची प्युरी तेलामध्ये छानपैकी अशी शिजू द्यायची. इथे मी थोडंसं टोमॅटोची प्युरी ना थोडी मोठी ठेवलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर ठेवा, नाहीतर एकदम बारीक करून घ्या टोमॅटो. मला थोडेसे टोमॅटो असे मोठे ठेवलेले आवडतात म्हणून थोडेसे टोमॅटो तसे ठेवलेत. कारण की ते तेलामध्ये विरघळून जातात. तर अशा प्रकारे आपले टोमॅटो मस्तपैकी तेलामध्ये शिजत आलेले आहे. आता आपण त्यामध्ये जे आपण मसाले भरून ठेवलेलं वांग आहे ते घालून घेऊया. अशा प्रकारे जर वांग्याची भाजी तुम्ही केलात ना 5 मिनिटातच वांग्याची भाजी होते. 1 शिट्टी आपण घेतली की. आणि एकदम टेस्टी अशी वांग्याची भाजी होते. आता थोडासा मी कढीपत्ता पण टाकून घेतला. आमच्या आहोंना वांग्याची भाजी खूप आवडते. म्हणून मग सकाळी डब्याच्या टायमाला खूप म्हणजे घाई होते. मग कशी वांग्याची भाजी करायची, तर अशा प्रकारे पटकन भाजी केली तर मग आहोंच्या डब्यासाठी भाजी एकदम तयार होते पटकन. तेलामध्ये टाकलेले वांगे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. म्हणजे छानपैकी तेलामध्ये मिक्स झाले ना तर वांग्याला वेगळीच टेस्ट येते. तर आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. थंड पाणी अजिबात टाकू नका, कारण की भाजी कुकिंग प्रोसेस मध्ये असते आणि त्यामध्ये थंड पाणी ओतलं की भाजीची टेस्ट जाते. त्यामुळे मी साईडला गॅसवर गरम पाणी ठेवलं होतं. ते मी
अंदाजे 1 ते 1.5 ग्लास असेल. म्हणजेच आपले वांगे थोडेसे मध्ये पाण्यामध्ये बुडले पाहिजे एवढंच पाणी ठेवायचं. पण तुम्हाला जर जास्त रस्सेवाली पाहिजे असेल तर थोडस तुम्ही पाणी वाढवू शकता. वांगे पूर्णपणे बुडतील एवढं पाणी वाढवा, म्हणजे छानपैकी रस्सा होईल. आता मला ना वांग्याची भाजी डब्याला देण्यासाठी करायची, त्यामुळे मी वांग्याची भाजी ग्रेव्हीवाली करत आहे. तर 1.5 ग्लास म्हणजेच वांगे थोडेसे असे वरती पाण्याचे दिसले पाहिजे. अशा प्रकारे जर वांगे ठेवले तर मस्तपैकी थोडीशी ग्रेव्ही पण होते, थोडासा रस्सा पण होतो आणि वांगे पण मस्त शिजतात. आता इथे मी वांग्याला 1 शिट्टी करून घेणार आहे. आता इथे माझं कुकर ना शिट्टीचं नाहीये, मी 5 मिनिटं शिजवून घेते वांगे. तर तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर अशी झालेली आहे. मस्तपैकी रस्सा आणि ग्रेव्ही छानपैकी झाले आणि वांगे पण एकदम परफेक्ट शिजले आहेत. जास्त मऊ पण शिजले नाहीत आणि जास्त असे कच्चे पण नाहीयेत. मस्तपैकी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण इथे मी वाटीमध्ये तुम्हाला काढून दाखवते. तुम्हाला माझी वांग्याची भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.